पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीसाठी आणण्यात आलेले आहे। तेव्हा बघतो आपण की माध्यमांच्या प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। 2009चं एक प्रकरण आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि याच प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे। सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल बाप बेट्यांची चौकशी होणार आहे। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल हे अल्पवयीन आरोपीचे आजोबा आहेत, त्यांच्या विरोधात 2009 मध्ये गुन्हा देखील दाखल आहे आणि विशाल अग्रवाल अल्पवयीन आरोपीचे वडील यांची आता चौकशी पुणे पोलीस करतायत। आणि दृश्यामध्ये आपण बघतो यावेळी माध्यमांनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुणे आयुक्तालयात ही चौकशी सुरू आहे। आपण बघतोय ही दृश्य आहेत पुणे आयुक्तालय परिसरातील आहेत। पुणे आयुक्तालयात समोरासमोर चौकशी केली जाणार आहे। अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि वडिलांची चौकशी केली जाणार आहे। अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांची चौकशी आमने सामने होणार आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य बघतोय। सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवालची पुणे पोलीस चौकशी करतात। पुणे आयुक्तालयात समोरासमोर चौकशी केली जाणार आहे बाप आणि बेट्याची। विशेष बाब म्हणजे सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात 2009 मध्येच पुण्यामध्ये एक गुन्हा देखील दाखल होता। त्या संदर्भात त्यांना अजूनपर्यंत अटक देखील का झाली नाही असा सवाल उपस्थित होतोय। पुणे आयुक्तालयातील ही दृश्य आपण बघतोय। पुणे पोलीस आता सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल बाप बेट्याची समोरासमोर चौकशी करतायत। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पुणे पोलिसांनी आता आपल्या चौकशीची व्याप्ती आता वाढवलेली आहे। पुणे आयुक्तालयातील ही दृश्य आहेत। पुणे आयुक्तालयामध्ये पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जो अल्पवयीन मुलगा आहे आरोपी आहे त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि त्याचे वडील यांची समोरासमोर चौकशी होते। सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची समोरासमोर पुणे आयुक्तालयात समोरासमोर चौकशी झालेली आहे। अल्पवयीन मुलाचे आजोबा आणि वडिलांची चौकशी झालेली आहे। मात्र अग्रवालच्या नातेवाईकांना यावेळी मीडियाशी वाद घातला, त्यामुळे काही काळ थोडासा गोंधळ झाला होता। कारण मीडियाच्या प्रतिनिधींनी यावेळी सुरेंद्र अग्रवाल यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी अग्रवालच्या नातेवाईकांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी वाद घातला।